तर आखाती युद्धाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनाही बसलाय। मुंबई कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये अननस पडून आहेत, तर निर्यात ठप्प झाल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ ओळखली येते। आखाती देशाचा परिणाम काय झाला या दृश्यांमध्ये आपण पाहू शकता। हे दृश्य अननस आहेत, हे फळं आहेत मोठ्या प्रमाणात। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 ते 7 दिवसापासून फळं जी आहे ती पडलेली आपल्याला दिसून येत आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही जी फळं आहेत ती आखाती देशामध्ये पाठवली जायची, मात्र सध्या युद्ध असल्यामुळे इतकी फळं पाठवायची कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले। त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळे फळच पडून आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येत आहे। ये मतलब मान के चलो जो अपना जंग चल रहा है ईरान का और अमेरिका का, इससे मतलब व्यापार पे ज्यादा मतलब वो पड़ता है असर। कोई व्यापार मतलब नहीं हो रहा है, सब लोग मतलब डरे हुए हैं। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखो रुपयांचा माल आणि कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे। कॅमेरामॅन अनिश पाटीलसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।